मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राज, त्याचबरोबर सत्या आणि पंकज हे तिघेही संगीत खुर्ची खेळत असतात. तर मंजूने आता स्वतःचे डोळे बंद केलेले असतात आणि गाणं तिने प्ले केलेलं असतं. तेव्हा ते संगीत खुर्ची खेळत असताना इकडे निरूपा असते ना, ती पंकजला चीअर करत असते. त्याचबरोबर देविका म्हणत असते, पंकज अरे पुढे बघ, तू इकडे तिकडे का बघतोस? कारण पंकजची नजर सारखी त्या पैशांच्या पाकिटावर असते. काही वेळानंतर आता मीरा सुद्धा म्हणते, अहो तुम्ही जिंकले पाहिजेत असं म्हणून ती सत्याला आता सारखी सारखी पुढे पहा असं म्हणते. मग आता सत्या म्हणतो मी जिंकणारच आहे. तर मंजू काय करते, तर गाणं आता स्टॉप करते. त्यामुळे आता सत्या आणि पंकज हे दोघेही पटकन आपापल्या खुर्चीवर बसतात. तर राजला आता बसण्यासाठी खुर्ची नसते, तर राज त्या गेममध्ये आता हरतो. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर हसतात. आता सत्या आणि त्याचबरोबर पंकज या दोघांमध्ये आता तो सामना रंगतो. तेव्हा सर्वजण आता मधुला म्हणतात की गाणं प्ले कर. तेव्हा ती आता लगेच ते गाणं लावते. तर सत्या आणि पंकज हे दोघेही आता आपणच जिंकावं यासाठी चढाओढीमध्येच असतात. तर आता सर्वांनाच धाकधूक असते की कोण जिंकणार नक्की. मीराला कॉन्फिडन्स असतो सत्या जिंकणार, तर निरूपा आणि देविकाला कॉन्फिडन्स असतो की पंकजच जिंकणार, कारण तो सत्यापेक्षा हुशार. आता संगीत खुर्चीचा खेळ अगदी रंगतदार असा चाललेला असतो. त्याचवेळी गाणं बंद होतं. मधुने गाणं बंद केल्यानंतर सत्या पटकन खुर्चीवर बसतो. त्याच या गेममध्ये जिंकतो. तेव्हा मात्र आता मीरा म्हणते, एक नंबर, अगदी एक नंबर. तर निरूपा आणि देविकाचा चेहराच पडतो. निरूपा रागातच म्हणते, बाबड्या तुझं लक्ष कुठे असतं रे? तेव्हा तो म्हणतो सॉरी. आता सत्या जिंकता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर पंकज आता जरा बाजूला जाऊन उभा राहतो. त्यानंतर रवी म्हणतो, आता सर्व लेडीज या संगीत खुर्ची खेळेल. मग आता सर्व लेडीज या संगीत खुर्ची खेळू लागतात. तर राज हा गाणं प्ले करतो. तेव्हा आता पंकजचं लक्ष फक्त आणि फक्त इकडे पैशांकडे असतं. तर आता सुधाकर राव हे निरूपाला म्हणत असतात, अजिबात हरायचं नाही. रवी आणि सत्या हे दोघेही आता मीराला सपोर्ट करत पळपटकन असं म्हणत असतात आणि मीराला चीअरअप करतात. त्यानंतर आता काही वेळाने रवी म्हणतो गाणं बंद कर. तर आता राज लगेच गाणं बंद करतो. त्यामुळे आता लक्ष्मी बाहेर जाते आणि ती हरते. तेव्हा निरूपा जोरातच टाळ्या वाजवते. तेव्हा काय अगं सासू, तू सुद्धा ना अशी का करते कळतच नाही, पहिल्यांदा सुद्धा हरली आणि आत्ता सुद्धा, असं म्हणून तो आता लक्ष्मीला म्हणतो बाजूला जाऊन उभा राहा आता सासू. तेव्हा लक्ष्मी आता पुढे येऊन बसते. त्यानंतर पुन्हा एकदा राज गाणं प्ले करतो. त्याचवेळी मात्र आता निरूपा ही अगदी जोर लावूनच खेळू लागते आणि म्हणते, आता मला काहीही करून जिंकायचंच आहे. इकडे पंकज सर्वांसाठी फक्त टाळ्या वाजवण्याचं नाटक करतो, परंतु आता त्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं, कारण पैशांचं पाकिट आता तिथे पडलेलं असतं आणि तो तेच घेण्याच्या प्रयत्नामध्ये सारखा असतो. परंतु कुणीतरी सारखंच त्याच्याकडे पाहत असल्यामुळे तो आता ते पाकिट घेऊ शकत नसतो. काही वेळानंतर त्याचं लक्ष हे पंकजकडे जातात, कारण पंकज सारखा खाली वाकून पैशाचं पाकिट घेण्याच्या प्रयत्नात असतो. सत्य आता मीरासाठी टाळ्या वाजवत असतो, परंतु आता पंकजची ही नाटकं सुरू असल्यामुळे तो पंकजकडेच पाहतो. तेव्हा पंकज आता मुद्दामच ते पैशांचं पाकिट न उचलता पेन उचलतो. त्याच्या हातात पेन असल्यामुळे आता सत्यासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतो. पंकजने बरोबर आता चलाकी करून सत्यालाच फसवलेलं असतं. त्यानंतर आता इकडे संगीत खुर्ची सुरू असताना गाणं बंद होतं. तर आता देविका चिटिंग करते, लगेच मधूच्या खुर्चीवर जाऊन बसते. त्याचवेळी आता मधू म्हणते की तुम्ही चिटिंग करत आहात, माझ्या खुर्चीवर का बसलात? त्यावेळी देविका म्हणते, आमच्या घरातली खुर्ची आहे म्हटल्यावर मी बसणारच ना, असं म्हणून ती मधूला म्हणते, तू हरली आहेस, तू पुढे जाऊन बस. मग मधूला खूपच राग येतो. देविका आता हुज्जत घालत बसते. त्यामुळे आता सत्या म्हणतो, बारके जाऊ दे, ये पुढे आपली इकडे येऊन बस. मग मधू रागातच देविकाकडे पाहते. सत्या म्हणतो, तशीही देविका खूप चिडकी आहे, तू ये इकडे पुढे. तर आता फक्त मीरा, त्याचबरोबर निरूपा आणि इकडे आता देविका या तिघीच राहिलेले असतात. तर आता राज पुन्हा एकदा गाणं प्ले करतो. तर त्या तिघीही एकमेकींच्या पुढे आता जाण्याच्या प्रयत्नात असतात. निरूपा आणि देविका या खूपच चिटिंग करत असतात. त्यानंतर आता सत्या मीरासाठी फक्त टाळ्या वाजवतो आणि रवी सुद्धा. आता गाणं सुरू असताना तिघींची मात्र चढाओढ सुरू असते. मग आता देविका आणि मीरा या दोघीही पटकन आपापल्या खुर्चीवर बसतात. तर निरूपा आता त्यामध्ये हरते. तेव्हा तिचा आता चेहराच पडतो. सुधाकर राव म्हणतात, हरली. मग त्यानंतर सत्य आता खूपच जोरात तो जल्लोष आता साजरा करतो आणि म्हणतो, बरं झालं हरली निरूपा तू.
मग आता निरूपाला प्रचंड राग येतो. ती देविकाला म्हणते, आता तू तरी जिंक. मग आता देविका म्हणते, हो मी जिंकणारच आहे. त्यानंतर आता निरूपा ही बाहेर आल्यावर पुन्हा एकदा गाणं सुरू होतं. तर पंकज म्हणतो, मी आलोच असं म्हणून तो आता त्याच्या रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर पहिल्यांदा पैशाच्या पाकिटाकडे तो पाहतच राहतो आणि त्यानंतर म्हणतो, चांगली मला लॉटरी लागली आहे असं म्हणून त्याच्या बॅगमध्ये तो पैशांचं पाकिट ठेवतो. त्यानंतर दुसऱ्या खिशातून पेन काढतो आणि त्या पेनाकडे पाहून तो आता हसत असतो. त्याच वेळी आता तो आरशामध्ये पाहतो आणि मग घामाघूम झालेला असतो ते तो स्वच्छ करतो आणि म्हणतो की आता एकदम रेडी झालो. पण आता भर एसीमध्ये घाम येत असल्यामुळे आता त्याला काही सुचत नसतं. पण कसाबसा पुन्हा एकदा तो चेहरा स्वच्छ करतो. मग मोठ्या ऐटीतच पैसे वगैरे चोरी केलेले तेथे ठेवून बाहेर येतो आणि मग नंतर तो देविकाला म्हणतो, बेबी ऑल द बेस्ट. त्यानंतर आता मीरा आणि देविका या दोघीही संगीत खुर्ची खेळू लागतात. तर आता लगेच राजच्या हातातून मोबाईल घेत पंकज हा स्वतः गाणं प्ले करतो आणि म्हणतो की आता मी चिटिंग करून माझ्या बेबीला जिंकवणारच. देविका नाराज व्हायला नको असं पंकजचं म्हणणं असतं. तिला एका तरी खेळामध्ये त्याला जिंकूच द्यायचं असतं म्हणून तो आता डोळे बंद करण्याचं फक्त नाटक करतो. डोळ्यावर हात ठेवतो आणि गाणं प्ले करतो. तर सत्या, सुधाकर राव, त्याचबरोबर राज आणि मीराच्या सर्व घरचे मीराला सपोर्ट करत असतात. तर पंकज हा एकटाच असतो की तो फक्त देविकाला सपोर्ट करत असतो. सत्या आणि त्याचबरोबर निरूपा हे दोघेही एकमेकांना जणू चॅलेंजेस देत असतात की आम्हीच जिंकणार, आम्हीच जिंकणार. मग आता सत्या म्हणतो, माझी मीराच जिंकणार आहे. त्यावेळी आता निरूपा म्हणते की नाहीच जिंकणार, माझी देविकाच जिंकणार आहे असं म्हणून त्या दोघांचं सारखं सारखं आपलं सुरू असतं. त्यानंतर आता पंकज चिटिंग करतो आणि नेमकी देविका आता जेव्हा खुर्चीजवळ येईल तेव्हा गाणं स्टॉप करणार असतो. परंतु ते गाणं त्याच्यामुळे स्टॉप होत नाही. तो खूप वेळ आता मोबाईलमध्ये टच करतो परंतु ते गाणं बंदच होत नसतं आणि नेमकं जेव्हा गाणं बंद करतो ना तेव्हाच आता मीरा खुर्चीजवळ असते आणि गाणं बंद झाल्यानंतर पटकन ती खुर्चीवर बसते. तेव्हा देविकाचा आता पोपट होतो. मग आता इकडे पंकज वाटतं माझी देविका जिंकली म्हणून तो उड्या मारतो आणि जिंकली जिंकली असं मोठ्याने म्हणतो. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतात. तर त्याची नजर आता मीरावर पडते. त्याचा आता खूपच मूड ऑफ होतो. मग आता तो म्हणतो, बेबी झालं कसं काय हे. निरूपा आणि देविकाचा चेहरा सुद्धा पडलेला असतो. सर्वजण आता हसतात. मग आता मधू म्हणते, माझी ताईडी जिंकली असं म्हणून ती मीराला मिठी मारते. तेव्हा सत्या म्हणतो, मग बायको कोणाची आहे, माझी म्हटल्यावर जिंकणारच ना. हे ऐकून आता इकडे पंकज जळफळाट होऊ लागतो. त्यानंतर रवी म्हणतो, वहिनी कोणाची आहे, माझी आहे, माझी. तुझी बहीण असली म्हणून काय झालं, माझी वहिनी एक नंबर आहे. त्यानंतर आता निरूपा म्हणते, गप्प बस रे रवी, अरे चिटिंग चालली आहे, नुसता आपला रडीचा डाव चाललाय. त्यानंतर आता देविका म्हणते, आई अहो आपलीच माणसं जेव्हा आपल्याला सपोर्ट करत नाही ना तेव्हा खूप इरिटेट होतं. तेव्हा निरूपा आणि देविका या दोघीही हरल्यामुळे एकमेकींवर आता चिडतात. त्यानंतर आता नुसतं खेळायचंच आहे की गिळायचं सुद्धा आहे असं म्हणून निरूपा मीराला विचारते. तेव्हा मीरा म्हणते, हो वाढते ना मी सर्वांना. त्यानंतर आता सर्वजण जेवायला बसतात. जेवण झाल्यानंतर मीरा आता सर्वांना गाजराचा हलवा देते. तेव्हा जेवण खूप छान झालं होतं असं सर्वजण तिचं कौतुक करत म्हणतात आणि तिची वाहवा करतात. तेव्हा आता मीराला खूपच आनंद होतो. तर आता सुधाकर राव म्हणतात, मीरा खरंच तू जे काही बनवते ना बाळा ते खूप छान बनवते, अगदी टेस्टी बनवते. अगं माझं पोट एवढं भरलंय ना की विचारू नको. सत्या म्हणतो, हो ना धूमकेतू, अगं माझ्या अगदी गळ्यापर्यंत आलंय. त्याच वेळी आता मीरा म्हणते, हो का, मग अजून मनाची तयारी ठेवा कारण मी फालुदा सुद्धा बनवलाय. तेव्हा हे ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. त्याच वेळी राज म्हणतो, हो ना ताई, खूप दिवस झाले होते ग तुझ्या हातचा गाजराचा हलवा सुद्धा खाल्ला नाही. तेव्हा गाजराच्या हलव्याचा वास सुद्धा किती सुंदर येतोय असं आता सत्या म्हणतो. तर सर्वजण आता खूपच खुश असतात. सत्याचं आणि मीराचं कौतुक करत असतात कारण ते दोघेही या स्पर्धेमध्ये जिंकलेले असतात. त्यानंतर आता इकडे राजच्या लक्षात येतं की माझा मोबाईल तर नाही कुठेतरी पडला असेल. मग आता तो लगेच खिशामध्ये चाचपतो परंतु त्याला तो मोबाईल सापडत नाही. म्हणून तो जरा घाबरतो, खायचंच थांबतो, इकडे तिकडे पाहतो. सर्वांचं लक्ष फक्त खाण्यामध्येच असतं. त्यानंतर मधूच्या लक्षात येतं की राजचं काहीतरी हरवलं
बोलवले म्हणूनच आता ती म्हणते आई 1 मिनिट हा, असं म्हणून ती लगेच राजकडे जाते. त्याला विचारते काय झालं. मग तो म्हणतो माझा मोबाईलच सापडत नाहीये, पण मगाशी जेव्हा शेवटची फेरी होती ना तेव्हा माझ्याकडून पंकजने मोबाईल घेतला होता. तेव्हा आता जर पंकजला विचारलं तर तो सांगेल का, असं आता राज विचारतो. मग आता त्यावेळी मधू म्हणते थांब 1 मिनिट, आत्ता विचारलं तर वेगळाच काहीतरी अर्थ घेतील की त्यांनी चोरलाय म्हणून, आपल्याला असं करायचं नाही, असं म्हणून ती राजच्या मोबाईलवर फोन लावते. तर तो फोन आता तिकडे आतमध्ये वाजत असतो. रूममध्ये फोन असल्यामुळे आता कुणाला काही समजत नसतं. त्यानंतर मधू आणि राज हे दोघेही आता आतमध्ये जातात आणि तिथे बेडवर मोबाईल पाहतात. तेव्हा माझा फोन या रूममध्ये आलाच कसा, असं आता राज विचारतो. तेव्हा मधू म्हणते ते काहीही असू दे, चल इथून अगोदर बाहेर, नाही तर उगीच राडा व्हायचा, कोणी काहीही आरोप करायचं. मग आता त्यावेळी राज म्हणतो हो ना बरोबर आहे, असं म्हणून दोघेही बाहेर येतात. त्याच वेळी आता सर्वजण जायला निघतात. मग आता लक्ष्मी म्हणते खूप बरं वाटलं इकडे येऊन आणि खूप छान वाटलं खेळ खेळून. त्याच वेळी आता निरूपा म्हणते छान वाटणारच ना, कारण खूप दिवसांनी तुम्ही इकडे आलात. खा खा खादडलं. तुमच्या घरी काय एवढं चांगलं खायला मिळतं का, कारण तुमच्या घरी पंचपक्वानाचं जेवण बनतच नसेल, असं म्हणून आता निरूपा ही लक्ष्मीचा अपमान करते. त्याचवेळी राजला आणि मधूला खूप वाईट वाटतं. त्याचबरोबर मीरा तर सत्याच्या तळपायाची आगच आता मस्तकात जाते. अहो कसं आहे ना, तुम्हाला काय चहाबरोबर शिळी चपाती किंवा रात्रीच्या शिळ्या भाताला फोडणी एवढंच जमतं, बाकी काय असतं तुमच्या नाश्त्यात तरी. अहो आम्हाला तरी अन्नदानाचं पुण्य मिळालं, कारण तुमच्यासारख्या लोकांना जेवण घालून आम्हाला खूप छान वाटलं. तेव्हा आता मीरा ही रागातच निरूपाकडे पाहत असते, कारण तिच्या आईचा अपमान इथे होत असतो. तेव्हा आता सत्या म्हणतो अगं सासू, उगीच मान खाली घालण्याची गरज नाही, कारण तू तर इथे मानवर करून यायला हवंस आणि या सगळ्याची आता तुला सवयसुद्धा व्हायला हवी. तेव्हा मीरा आणि त्याचबरोबर मधू आणि राज हे सगळेजण आता सत्याकडे पाहू लागतात, कारण याला नक्की काय म्हणायचं हेच कुणाला कळत नाही. मग पुढे आता सत्या म्हणतो नाही समजलं का, अगं माणसाला असं पोट फुटेपर्यंत खाल्ल्यानंतर कसे करपट ढेकर येतात, तसंच निरूपाला सुद्धा येतात. तिने असं दाबून खाल्लं की नाही मग तिला असे करपट बोलणं बरोबर सुचतं, त्यामुळे ती नेहमी अशी दाबून खाते आणि अशीच नेहमी बोलत असते. त्यात आपली ही धूमकेतू आहे ना, ती खूप छान जेवण बनवते, मग काय विषयच संपला. निरूपा नुसती चाटून पुसून हाणते. मग ही निरूपा गँग आहे ना, ती एकदम फुकटी आहे आणि फुकट्यासारखी अशी एकदम ढेकर येईपर्यंत खात राहतात. असं म्हणून तो देविका पंकज निरूपाला चांगलाच टोमणा मारतो. त्यांना मग असं जास्त जेवल्यानंतर ॲसिडिटी होते आणि मग असं करपट बोलणं सुद्धा त्यांच्या तोंडातून सहज सुटतं. तेव्हा निरूपाचा एवढा अपमान झाला म्हणून आता लक्ष्मीला थोडं हसू येतं, पण ती आता कंट्रोल करते. तर मधू आणि राज मात्र गंमत घेत असतात, कारण आता माझ्या आईचा अपमान केला, आम्ही काय गप्प बसू का, असं म्हणून निरूपावर ते हसू लागतात. तर निरूपा आता चेहरा पाडूनच तेथे बसते आणि मीराही हसते. त्यानंतर आता लक्ष्मी ही पुढे येते आणि लगेच सुधाकर रावांना म्हणते दादा तुमच्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन, असं म्हणून आता ती लगेच ते गिफ्ट सुधाकर रावांना देते. तेव्हा मात्र निरूपाला राग येतो, त्यांच्याकडे गिफ्ट आणायला सुद्धा पैसे आहेत. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, तर नाईलाजाने निरूपाला सुद्धा टाळ्या वाजवणं भाग पडतं. मग मीरा आता सत्याला इशारा करते. त्यावेळी सत्या आणि रवी आतमध्ये जातात. तर आता सत्या हा लगेच बाहेर येतो. त्याने पण सुधाकर रावांसाठी छान असं घड्याळ गिफ्ट आणलेलं असतं. मग आता सुधाकर रावांना तो म्हणतो की बाप, माझ्याकडून तुझ्यासाठी ही छानशी भेटवस्तू आहे आणि आता तुझी वेळ बदललीच समज, अजिबात हे घड्याळ हातातून काढायचं नाही. तेव्हा कशाला आणायचं बाळा, असं आता सुधाकर राव म्हणतात. त्यावेळी मात्र पंकजचे डोळेच आता फाटू लागतात. त्यानंतर आता रवी सुद्धा म्हणतो बाबा हे पहा, मी तुमच्यासाठी नवीन कुर्ता आणलाय, राहू द्यात, तुम्हाला पहा आवडतोय का. त्याचवेळी आता सुधाकर राव तो कुर्ता पाहतात आणि म्हणतात खूप छान आहे रव्या, खूप छान, असं म्हणून ते रवीचं सुद्धा कौतुक करतात. तर पंकज अजूनच नजरेतून उतरतो, कारण पंकजने काहीच आणलेलं नसतं. तेव्हा आता देविका रागातच त्याच्याकडे पाहते, कारण सत्या त्याचबरोबर तिथे लक्ष्मी आणि रवीचं सुधाकर राव हे खूप कौतुक करत असतात. मग आता निरूपाचा चेहराच पडतो आणि चेहरा अगदी काळा निळा होतो, कारण आता
आपल्या पंकजने आपल्या बबड्याने काहीच सुधाकर रावांना दिलं नाही याचं तिला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर ती आता म्हणायचं म्हणून मुद्दामच विचारते, काय रे पंकज, लाईन काहीतरी मागवलं होतं ना, त्याचं काय झालं? मग आता तो म्हणतो, मम्मा अगं आज नाही आलं, उद्या येईल एखाद्या वेळी, असं म्हणून तो सर्वांना मी सुद्धा गिफ्ट मागवल्याचं सांगतो. सत्याला माहीत असतं की ह्या भामट्याने तर काहीच गिफ्ट मागवलं नसेल, म्हणून तो पंकजकडे पाहतो तर पंकज आपली नजर खाली करतो. तेव्हा सत्याला कळून चुकतं. तर लक्ष्मी म्हणते, बरं निघू का आम्ही आता? सत्या म्हणतो, सासू येत जा इकडे नेहमी. तेव्हा लक्ष्मी हो असं म्हणते. तर सासू चल मी तुला सोडायला येतो असं आता सत्या म्हणतो. त्यावेळी ती म्हणते, नको, इथे चौकामध्ये रिक्षा मिळेल. तेव्हा सत्या म्हणतो, अगं इथे घरची गाडी असताना तू अशी रिक्षाने जाणार मला नाही आवडत. अगं त्या दिवशी मी या बबड्याला सुद्धा ऑफिसला नेऊन सोडलं होतं आणि तू तर माझी सासू आहेस म्हटल्यानंतर तू माझ्या आईच्या ठिकाणी आहे आणि तुला सोडणार नाही घरी असं होईल का कधी? तुला नेऊन सोडणार असं म्हणून तो आता मधू आणि राजला म्हणतो, चला रे चला बसा गाडीत. त्यानंतर मीरा आता लक्ष्मीला म्हणते, आई कधी कधी येत जा गं, छान वाटतं मला सुद्धा. मग आता लक्ष्मी म्हणते, हो बाळा येत जाईल मी, असं म्हणून आता मीराच्या डोक्यावरून ती हात फिरवते. मग आता सत्या म्हणतो, चला रे. तेव्हा तो आता म्हणतो, धुमकेतू येतो ग थोड्या वेळात. तेव्हा ठीक आहे असं मीरा म्हणते. तर मीराला आता खूपच आनंद झालेला असतो, कारण आता तिच्या घरचे सर्वजण इकडे आलेले असतात आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद खरंच पाहण्यासारखा असतो. त्यानंतर आता निरूपा ही लगेच पंकजकडे रागात पाहते. तर पंकज आपली नजर खाली करून निरूपाकडे पाहत असतो, कारण त्याला सुद्धा आता गिल्टी फील वाटत असतं. काही वेळानंतर मीरा रूममध्ये असतो. सत्या कधी येतो याची वाट पाहत असते आणि वर फॅनकडे पाहते. त्यानंतर आता धुमकेतू धुमकेतू, अगं सांगलीमधलं टेम्परेचर खरंच कमी झालं आहे असं वाटतंय आज, कारण खूप थंडी वाजती आहे आता, असं म्हणून सत्या आता थंडीनेच कुडकुडत बाहेरून आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणते, काय बोलता काय? अहो मला तर असं वाटतंय की किती गरम होतंय, मला गरम होतंय, फॅन लावा तुम्ही. तेव्हा सत्या म्हणतो, डोकं फिरलं की काय, फॅन कशाला लावू? तेव्हा ती म्हणते, लावा सांगितलंय ना, असं म्हणून तो स्वतः कुडकुडू लागतो आणि मग नंतर मीराच्या गालांना हात लावत म्हणतो, पाहिलं का हात किती थंड पडलेत? अगं एसीपेक्षा सुद्धा खूप थंड आहेत. त्यावेळी मीरा आता म्हणते, अहो हो असेल काय माहीत, पण तुमचं डोकं एसीपेक्षा जास्त गरम असतं ना, म्हणून तुमचं डोकं आता थंड पडलं असेल. तेव्हा तो म्हणतो, हट, काही पण काय बोलते, अर्थ तरी आहे का तुझ्या बोलण्याला? तेव्हा मीरा विचारते, हट काय हट, तुम्हाला म्हटलेत ना की एकदा फॅन लावा म्हणून. सत्या म्हणतो, नाही लावणार, मला थंडी वाजते. आता ती विचारते, कुठे दिसतीये थंडी? मग आता तो म्हणतो, थंडी दिसत नाही, वाजते मला. त्यानंतर आता ती म्हणते, तुमचं काय जातंय, पण मला गरम होते, मी लावणारच. मग आता तो तिला धमकावतोच की धुमकेतू अजिबात फॅन लावायचं नाही, कारण मला खूप थंडी वाजते, समजलं? मग आता मीरा म्हणते, बरं ठीक आहे, नका लावू फॅन, मी तुमच्याशी बोलणारच नाही, असं म्हणून ती रुसून बसते. मग आता तो म्हणतो, आता तुला याच्यावरून सुद्धा भांडायचं आहे का? ती म्हणते, भांडायचं नाही, परंतु आता तुम्ही फॅन लावला नाही तर मग नक्कीच भांडणार. तेव्हा सत्य आता रागातच तिला म्हणतो, फॅन अजिबात लागणार नाही. त्यानंतर मीरा आता मनातच विचार करते, यांनी जर फॅन लावला नाही तर मी सगळं काही प्लॅन केलं होतं सरप्राईज, ते सगळं व्हायला जाईल. आता असा विचार करतच मीरा म्हणते, जाऊ द्या मी लावते, असं म्हणून ती फॅनच्या बोर्डजवळ जाते आणि बटन चालू करणार असते. तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि तिला पटकन बाजूला खेचतो. ते दोघेही आता एकमेकांना सारखे बाजूबाजूला खेचत असतात. खूप वेळ त्या दोघांचाच आता गोंधळ चाललेला असतो. त्यानंतर आता त्या झटापटीमध्ये सत्या बोर्ड जवळ जातो आणि त्याचाच हात आता त्या बटनाला लागतो, त्यामुळे तो फॅन स्टार्ट होतो. मीरा आता पटकन सत्याचे हात पकडते आणि त्याला अशी पुढे घेऊन येते. पुढे घेऊन आल्यानंतर त्याच्या अंगावर सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या पडतात. ते पाहून सत्याला खूपच आनंद होतो आणि मग त्याला समजतं, मीराने सरप्राईज दिला आहे मला. तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो. तर मीरा सुद्धा आता सत्याकडे खूपच प्रेमाने पाहत असते, कारण आता मीराला असं वाटत असतं की सत्याने या सरप्राईजचा आनंद घ्यावा आणि खरंच सत्या मीराच्या म्हणण्याप्रमाणे वागतो आणि मीराने जे सरप्राईज दिलं त्याचा आनंद घेत असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जेव्हा निरूपाला समजतं पैसे गायब आहेत, तेव्हा ती पोलिसांना बोलवून घेत लगेच
मीराच्या आईची आणि त्याचबरोबर भावंडांची कंप्लेंट करत म्हणते की त्यांनीच पैसे चोरले असतील. सत्याचा राग अनावर होतो. मीरा आता त्याला अडवते कारण तो निरुपावर धावून चाललेला असतो. तेव्हा मीरा आता म्हणते की जे सत्य आहे ना ते मी नक्कीच शोधणार आणि पैसे कुणी चोरले आहेत ना त्याचा शोध घेऊन त्या चोराला चांगलीच अद्दल घडवणार. तेव्हा आता पंकज हा खूपच घाबरतो कारण तो चोर मीच आहे हे त्याला माहीत असतं. तर आता पोलीस म्हणतात तुमचा गोंधळ तुम्हीच घाला, काय चाललंय तुमचं कळतच नाही. तर राजला सुद्धा आता तेथे बोलवलेलं असतं. राजची खरं तर यामध्ये काहीही चूक नसते कारण देविकाने राजला आतमध्ये जाताना पाहिलेलं असतं. परंतु मोबाईल आता राहिल्यामुळे तो आतमध्ये गेलेला असतो आणि मोबाईलच घेऊन बाहेर आलेला असतो आणि तिला वाटतं की राजनेच या पैशांची चोरी केली. तू आता मीरा कशाप्रकारे पंकजचं हे सत्य सर्वांसमोर आणते हे पाहणं खरंच मनोरंजक ठरेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.